मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ। उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी बंधूंच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्मनाथांनी निरूपित केलेल्या नाथ भागवत या ग्रंथाच्या कथन श्रवणाला आपण प्रारंभ करूया। श्रीराम समर्थ। सज्जन हो, आपला कालचा विषय असा सुरू होता की नाथ महाराज आपल्या सद्गुरूंचं वर्णन करत असताना साधकाच्या जीवनामध्ये आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामसाधनेचं किंवा आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या साधन मार्गावरून जात असताना तो साधक, तो शिष्य, तो मुमुक्षु ते मार्गक्रमण करत असताना त्याला जे दिव्य अनुभव येतात किंवा त्याचा जो आध्यात्मिक आलेख येतो तो कशा प्रकारचा आहे, कोणकोणत्या पायऱ्या, कोणकोणत्या स्टेप्स त्या साधकाला अनुभवायला मिळतात हे नाथ महाराज आपल्याला सांगतायत। आणि त्यामध्ये सद्गुरूंची कृपा नाथ महाराजांना आपल्याला सांगायची आहे। तेव्हा नाथ महाराज असं म्हणतात की माझ्या सद्गुरूंची एवढी अनन्य कृपा माझ्यावर आहे, असाधारण अशी विलक्षण अशी कृपा आहे की त्या कृपेने कालच्याच प्रवचनात होतो की शिव बनून शिवाची पूजा करणं आपला विषय इथे दुपारी झाला आणि संध्याकाळी प्रवचनामध्ये सुद्धा महाराजांनी नेमकं तेच कालच्या सांगितलं की शिव बनून शिवाची पूजा करण्याची काय अवस्था असते ही काल आपण 2-3 नाथ महाराजांनी तर ती उपभोगली ती अवस्था। पण अलीकडच्या काळात सुद्धा चिंतामणी महाराज जे गुंजते त्यांचं आपण काल उदाहरण पाहिलं आणि काल तिथे आपण थांबलो होतो। सज्जन हो, खरंच ही अवस्था गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात सुद्धा पाहायला मिळते। आपल्या सगळ्यांना माहिती की संगमरवरी मूर्ती असलेल्या रामाच्या मूर्ती थोरल्या रामाच्या मंदिरात स्थापन केल्या आणि त्या मूर्ती स्थापन झाल्यानंतर म्हणजे एखादा साधक, एखादा शिष्य जेव्हा त्या उपास्य देवतेप्रती अनन्य भावाने अतिशय प्रेमाने संलग्न राहतो तर त्याचं फळ काय मिळतं किंवा त्याची फलश्रुती आपल्याला पाहायला कशी मिळते तर गोंदवलेकर महाराज गोंदवल्याला राहत होते आणि गोंदवल्यापासून अगदी दूर अंतरावर इकडे खाली दक्षिण भारतामध्ये
कर्नाटकाच्या अगदी शेवटच्या भागामध्ये एक खेडं गाव होतं आणि त्या खेड्या गावामध्ये एक व्यक्ती चांगली साधक होती. बरं, त्या व्यक्तीचा व्यवसाय काय होता? तर खेडे गावामध्ये एक चहा फराळाची छोटस हॉटेल त्याचं होतं. अगदी छोट टपरी वजा. पण आपण नित्य त्याचं स्मरण करणार आहोत. ते म्हणजे नाथ महाराजांचं जे वर्णन किंवा नाथ महाराज ज्या पद्धतीने ज्या तत्वाच्या आधाराने जीवन जगले ते म्हणजे गृहस्थाश्रमून सांडिता, कर्मरेखान ओलांडिता आणि निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू न मळणे. हे जे तत्व होतं हे आपल्यालाही आत्मसात करायचंय. तर अशाच तत्वाने तो माणूस, त्याला हे तत्वही माहीत नव्हतं, पण तो त्याचं एक साधन करत होता. म्हटलं ना तुम्हाला की आपल्या आजूबाजूला खूप चांगले साधक आहेत, आपल्या आजूबाजूला खूप चांगले भक्त आपल्याला पाहायला मिळतात, पण आपल्याला त्याची ओळख नसते, आपल्याला त्याची जाण नसते. साधा लौकिक अर्थाने खेडेगावामध्ये एक आपल्या चहाची टपरी किंवा छोटस हॉटेल चालवणारा हा माणूस, पण त्याचं एक नित्य साधन होतं आणि त्याच्या उपास्य देवतेचा तो जप करत होता. काय करत होता हे माहित नाही, हे नंतर कळत आहे. आणि असाच काहीतरी एक दिवस त्यांनी आपली ते सकाळच्या त्या फराळासाठी म्हणून कोथिंबीर वगैरे घेऊन कापून पुढे काय पदार्थ करायचे असेल म्हणून तो सकाळचं काम करत होता आणि तो कन्नड भाषा बोलणार आणि त्याच्या कानामध्ये शब्द ऐकू आले की गोंदवल्यास यावे. आता या व्यक्तीने गोंदवलं पाहिलेलं नाही, गोंदवलं माहित नाही, गोंदवले या शब्दाचा अर्थ सुद्धा त्याला कर्नाटकात माहित नाही, पण त्याच्या कानामध्ये ते शब्द इतक्या अमृतवाणी ती ऐकायला मिळाली आणि ते इतके घट्ट पडले बसले की त्याला सुचेना, गोंदवल्यास यावे, गोंदवल्यास यावे, आता काय करावं बाबा. आणि तो तळमळत होता की आपण काय करावं. म्हणजे त्याची पूर्व अवस्था होती की तो खूप छान मनापासून नाम घेत होता आणि ते नाम उघडपणे पण घेत नव्हता, त्याचं काम सुरूच होतं. म्हणजे हाताने प्रपंचाचं काम करत होता, पण मुखाने त्याचं नाम चालू होतं, एकांतात होतं, त्याच्या पुरतं होतं आणि त्याला शब्द ऐकू आल्यानंतर त्याला सुचेना. म्हणून त्यांनी कन्नड भाषेमध्ये तिथे जे काही लोक होते त्यांना विचारून पाहिलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, काही सुचेना, काही उत्तर मिळेना त्याला. मला तुम्हाला सांगायचं की शिव बनून शिवाची पूजा करणं म्हणजे काय असतं, ही जी नाथांनी अवस्था लिहिली खरी आहे का? निश्चित खरी आहे. मग एक दिवस काय झालं की त्याच्या हॉटेलवर, त्या टपरीवर सकाळच्या वेळेला फराळासाठी म्हणून एक पोलीस इन्स्पेक्टर आला. तो नेहमीच येत असे आणि त्या पोलीस इन्स्पेक्टरला थोडीफार मराठी येत होती हे त्या हॉटेलवाल्याला माहिती. आणि मग त्या पोलिसाला चहा वगैरे दिल्यावर तो म्हणला कन्नडमध्येच, काय बोलला तो विचार, पण त्यांनी हे विचारलं की बाबा मला असं असं ऐकू आलं, याचा अर्थ काय आणि ते काय आहे. तर तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टरने त्याला सांगितलं की अरे, आपल्या कर्नाटकाला लागून सांगलीच्या नंतर सातारा येतो, त्या साताऱ्यामध्ये गोंदवलं नावाचं एक गाव आहे, तिथे एक महान सत्पुरुष राहतात आणि तुला त्या गोंदवल्याला बोलवलं, असं त्यांनी त्याला कन्नडमध्ये व्यवस्थित समजून सांगितलं. आणि मग तो हॉटेलवाला, त्याचं साधन सुरू होतं मनातल्या मनात, त्याचं त्याला माहित होतं आणि त्या आपण जे साधन करतोय, आपण जे नाम घेतो आहे त्याची ही फलश्रुती आहे आणि आपल्याला काहीतरी दिव्य संकेत आहे, भगवंत आपल्याला बोलवतोय, हे त्या इन्स्पेक्टरशी बोलल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आणि ती व्यक्ती शोधत शोधत त्या कर्नाटकातनं, दक्षिणेतनं आपल्या गोंदवल्याला तर छोटं खेडगाव, गोंदवलं काही फार मोठं नव्हतं त्या काळात. महाराज देहात होते तेव्हा, म्हणजे 1913 पूर्वीचा हा प्रसंग आहे. अगदी छोटं गाव आणि ते थोरल्या रामाचं मंदिर तिथे होतं. आणि मग तो आला तर गावातल्या लोकांनी त्याला, महाराज कुलकर्णी होते, कोणी नवीन व्यक्ती आली तर आपल्याकडे जेवायला नेण्यापेक्षा असे कुलकर्ण्याकडे नेऊन टाकले म्हणजे गावातले लोकही मोकळे. हा एक स्वार्थ. आणि दुसरा, तिथे मंदिर आहे, तिथे महाराज आहेत, तुझी व्यवस्था होती, त्याला तिथे आणून आपलं पोहोचवलं. तोही बिचारा आपला कन्नडमधून आला होता, तिथे गेला, तिथे पाहिलं
काही मंडळी, आता फारशी मंडळी नव्हती, काय फार अवघड असतं. सत्पुरुष देहात असतो तेव्हा त्याच्याजवळ राहणारी मंडळी फार कमी असतात. म्हणजे ज्यांच्या भाग्यात आहेत तेवढेच आणि तितकेच दिवस तिथे राहतात. त्यांची इच्छा असली तरी घरची काहीतरी कामं, घरून फोन येतात, निरोप येतात की चला. संतांचा देहामध्ये सहवास घडणं फार कठीण. हा गेला तर तिथे फक्त थोरले राम आपले उभे होते, बाजूला लक्ष्मण, आपले सीतामाई इकडे, लक्ष्मण उभे होते, समोर मारुती राय. तो आपला गेला, मारुतीला 3 फेऱ्या मारल्या, नमस्कार केला, रामरायासमोर उभा राहिला, डोळे लावून मनातल्या मनात त्याचं नाम सुरू होतं आणि त्या रामरायासमोर असे डोळे लावून नमस्कार केला तर प्रत्यक्ष थोरला रामच्या मुखातून शब्द ऐकू आले, अरे खरा राम गिरवीला गेला, मी इथे उभा आहे म्हणाले, मी काही खरा राम नाही. थोरल्या रामाच्या मुखातनं आलेले हे शब्द आहेत. यत्किंचितही मी तुम्हाला खोटं सांगत नाही. बाबा बेलसरेंनी जेव्हा चरित्र लिहिलं तेव्हा त्यात हा प्रसंग लिहिला होता आणि बाबांच्या प्रवचनात मी स्वतः अनेक वेळा हा प्रसंग ऐकलेला आहे. तर प्रत्यक्ष थोरले राम त्या माणसाला दक्षिणेतल्या की जो पहिल्यांदा गोंदवल्याला होता, त्याला रामरायांनी सांगितलं, अरे खरा राम म्हणजे कोण? प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराज. सांगतोय कोण? थोरल्या रामाची स्थापना ज्या गोंदवलेकर महाराजांनी केली होती, ज्या गोंदवलेकर महाराजांनी त्या रामाला नित्य प्रेमाने हाक मारली होती, अखंड नामामध्ये राहणारे गोंदवलेकर महाराजांची अवस्था काय होती सज्जन हो. शिव बनून शिवाची पूजा, मी म्हटलं ना तुम्हाला की त्या रामाच्या डोळ्यातनं पाणी आलं. का पाणी आलं? तर महाराजांना ताप आला. महाराजांना एवढा ताप आला, इतकं गरम अंग झालं की महाराज या अंगावर ओढत होते. त्यांच्या शेजघरात, म्हणजे रामरायाच्या मागेच ते आहे, आपल्या सगळ्यांना ते शेजघरही माहीत. आणि थोड्या वेळाने माणूस आला आणि महाराज म्हणाले, महाराजांना ताप आला म्हणून तो जवळ गेला. महाराज म्हणाले, तुम्ही झोपले पण तिकडे रामाच्या डोळ्याला अश्रू धारा लागल्यात म्हणे. अरे, महाराज उठले, पटकन सोहळ्याची लंगोटी घातली आणि रामाजवळ गेले, रुमाल घेतला सोहळ्याचा आणि त्याचे, रामा तुला, मला ताप आला म्हणून तुला रडू आलं का? सज्जन हो, आपल्या घरी देवघरामध्ये इतके देव आहेत, आपण रोज पूजा करतो. आज दिव्याची पौर्णिमा, सटकावून सांगितलं, आज झालाच पाहिजे पूर्णाची पोळी, घरी सांगून आलो दिव्याची पोळी, त्याने नैवेद्य केला, आपण खाल्ला. ज्या देवाची इतकी वर्ष आपण पूजा करतो आहोत, डोळे लावून जर पाहिलं तर पटकन आपल्याला देव आठवतात का? किंवा आपलं देवाप्रतीचं नातं, हे माझं सांगतो मी, आपलं देवाप्रतीचं नातं किती विलक्षण आहे आणि महाराजांचं किती विलक्षण होतं. आपल्या विलक्षणात आणि त्या विलक्षणपणामध्ये केवढं मोठं अंतर. काय प्रेम असेल मला सांगा. शिव बनून शिवाची पूजा करणं हा भाव, तो राम म्हणतो की हा माझा आहे. की कुठे गेला? अरे तो खरा राम गिरवीला, म्हणजे गिरवी नावाचं गाव होतं, तिथे महाराज भजनासाठी म्हणून गेले होते. रामराय स्वतः सांगतायत की खरा राम गिरवीला गेलाय आणि हा खोटा राम तुझ्या समोर. काय साधन असेल, काय तादात्म्य भाव असेल. सज्जनो, हे आपण करू शकतो का? खरं करू शकतो. रोज आपण प्रयत्न करावा. आपल्या घरी मी सांगितलं ना, सांगितलेल्या गोष्टी खूप कामाला आहेत. की भाऊसाहेबांना सारखी सवय होते हो, सारखं जाऊन महाराजांच्या तसबिरीला, लौकिक अर्थानेच आहे, त्यांच्या दृष्टीने तसबीर नव्हती असं आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या तसबिरीविषयी वाटतं का? आपण कधीतरी पूजा झाल्यावर त्यांच्याशी पुन्हा जाऊन पाहतो का देवघराकडे? की सकाळी जी फुलं वाहिली ती संध्याकाळपर्यंत सुकली, तो हार घातलेला वाकडा झाला का कसा झाला, हे जरी आपण पाहतो का? हे मी आत्मसुख आहे, स्वतःसाठी बोलतो की खरं माझी अवस्था आहे का? तितकं प्रेम माझं आहे का की सकाळी 4 वेळा मी जाताना देवघराकडे कितीदा, एकदा पूजा झाली की उद्या सकाळीच देवाला मी पाहत असेल, तर ते प्रेम मला कसं निर्माण? सज्जनो, हे प्रेम निर्माण करण्यासाठी नाथांचं, संतांचं चरित्र सारखं, म्हणजे यातले अनेक अनुभव आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरं का. पण मला सुद्धा ते सांगितल्याशिवाय राहवत नाही, किंवा खरंच ते इतके गोड आहेत आणि ते इतके संस्मरणीय आहेत, इतके अनुकरणीय आहेत, म्हणून त्याचं स्मरण सारखं करायचं. नाथ महाराज पुढे म्हणतात की मी जो आनंद आता भोगतोय माझ्या सद्गुरूंच्या कृपेने, म्हणाले, तो आनंद महर्षी नारद, शुकसनकादिक अनेक मुनींनी हा आनंद, हा ब्रह्मज्ञानाचा, ब्रह्मविद्येचा आनंद ते अखंड भोगत होते आणि माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला हे सगळं पाहायला मिळालं, नवे नवे मला उपभोगायला मिळालं. केवढी माझ्या सद्गुरूंची माझ्यावर कृपा आहे. सज्जनो, हे सगळं सांगत असताना कधीतरी या जन्माच्या शेवटी तरी आज मला एक सुंदर वाक्य वाचायला मिळालं, फार सुंदर. ते वाक्य होतं आपल्या माता शारदा देवीचं. शारदा देवी म्हणजे रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवला आणि जाताना त्यांच्या पत्नी
रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता हे लौकिक अर्थाने आपल्याला समजण्यासाठी म्हणून ते पती पत्नी होते. खरं म्हणजे त्यांच्या चरित्रात मला वाचायला मिळालं, इतकं सुंदर आहे ना. त्याच्यामध्ये रामकृष्णांच्या या पत्नीचा उल्लेख त्या लेखकाने असा केला की लीला सहधर्मचारिणी, ही सगळ्या दोघांना मिळून. आणि जसा सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा गृहस्थाश्रम होता, अगदी तसाच शारदा मातेचा आणि रामकृष्ण परमहंसांचा होता. फक्त विवाह, परमेश्वर आज्ञा म्हणून विवाह केला, फेरे मारले आणि दोघही अत्यंत पवित्र, दोघही शेवटपर्यंत नैष्टिक ब्रह्मचर्य पाळून गृहस्थाश्रम केला. परमहंसांना ठाकूर म्हणायचं. रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवल्यानंतर ही सगळी लेकरं जाताना त्यांनी सांगितलं, ही सगळी लेकरं म्हणजे जेवढे अनुग्रहित होते म्हणाले, तुझ्या ओटीत घातले, तू यांना पहा. तेवढ्या अधिकाराच्या त्या होत्या. तर ते म्हणाले, त्या म्हणाल्या, एक दिवस खूप वेळ रात्रीपर्यंत जप करत बसल्या होत्या आणि त्यांच्या जवळच्या 1-2 शिष्य होते. रात्री 12:30-1 होऊन गेला होता आणि शारदा माताचा जप सुरूच होता. तर शिष्य झोपेतून, म्हणजे त्यांच्याजवळ राहणारा होता, सेवेकरी होता, त्याची झोप झाली. 12:30-1 वाजता तो उठला आणि त्यांनी पाहिलं तर माताजी जप करत होत्या. म्हणाल्या, मा, तुम्ही अजूनही जप करतायत, झोपला नाही? तर शारदा मातांनी दिलेलं उत्तर सज्जनो असं आहे, अरे बाळ, तुझ्यासारखी अनेक लेकरं गाढ झोपलेली असतात आणि त्यांचा जप राहिलेला असतो ना, तो पूर्ण झाल्याशिवाय ठाकूरांची मला आज्ञा नाही झोपायची. त्या सद्गुरू माऊलींनी आपल्याला बोलून दाखवलं म्हणून कळलं, पण आपली पण सद्गुरू माऊली तसंच करत होती. नवे नवे प्रत्येक सद्गुरू माऊली आपल्यासाठी अखंड जप करत असते. कशासाठी त्यांना जप करायचा? त्यांना तर ब्रह्मज्ञान झालेलं असतं, ते तर पोहोचलेले असतात. पण माझ्या लेकरांना त्यांचं खूप डेफिशिएट आहे, ते खूप ऋणी आहेत, त्यांना ऋणातून कोण मुक्त करणार आहे? म्हणून त्या जप करत असतात. शारदा मातांचं अतिशय विलक्षण असं जीवनचरित्र आहे, परमहंसांचं आहे, संतांची चरित्र. नाथ महाराज सांगत होते की माझ्या गुरु माऊलीची कृपा एवढी, म्हणाले, या सद्गुरूंच्या चिंतनामध्ये ते असं म्हणाले की समुद्राला जर भरती आली म्हणाले, तर त्या भरतीचं पाणी इतकं असतं की सगळ्या खाड्या भरून जातात म्हणाले. तसं भगवंतानी नवे नवे माझ्या सद्गुरूंनी मला देवपण दिलं आणि देवपण देऊन मला त्याचं भक्त त्यांनीच करवलं. माझ्याकडनं भक्ती सुद्धा त्या भावनेने त्यांनी करून घेतली. ती भक्ती कशी करून घेतली म्हणाले, तर माझ्या मनामध्ये इतक्या सुंदर सुंदर कल्पना ते देतात की भक्ती कशी करावी, भक्ती कशी असावी, या कल्पना सुद्धा, हा विचार सुद्धा माझे सद्गुरू मला देतात आणि तेच माझ्याकडनं मला भक्त बनवून भक्ती करून घेतात. दुसरं उदाहरण त्यांनी ओवीमध्ये इतकं सुंदर दिलं की म्हणाले, नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी वरवर पाहिलं तर दिसायला सारखंच असतं. पाण्यामध्ये काय म्हणाले, पण जेव्हा त्या नदीचा संगम त्या समुद्राशी, त्या सिंधूशी, त्या सागराशी होतो, तर ते दृश्य मात्र फार सुंदर असतं, विलक्षण असतं म्हणाले. की जिथे संगम होतो, पहा तुम्ही, आपण जर कन्याकुमारीला गेलो ना, तिथे एक सुंदर टावर केला, उंच टावर, आणि तिथे आपल्याला जाता येतं. तिथून आपल्याला प्रशांत महासागर, अरबी आणि या तीनही, बंगालचा उपसागर, या तीनही सागरांचं संगम झालेलं, इकडनं येणारं निळं पाणी, तिकडनं येणारं भुरं पाणी, इकडनं येणारं पांढरं स्वच्छ पाणी, तो संगम पाहणं फारच सुंदर असतं. तसं नाथ महाराज म्हणाले, तसं भक्त, देव, किंवा आपण आपल्या सद्गुरूंनाच देव समजूया, सद्गुरू आणि त्याचा सत्शिष्य, हा सत्शिष्य जेव्हा त्या आपल्या सद्गुरूंचं किंवा देवाचं भक्ती करतो ना, ती भक्ती पाहणं, मी तुम्हाला काय सांगू, कितीतरी वेळ सद्गुरू प्रल्हाद महाराज नित्याचा जप झाल्यानंतर रामानंद महाराजांच्या लौकिक अर्थाने आपण त्याला मूर्ती म्हणतो समजावे, तर रामानंद महाराजांना असे न्याहाळत बसलेले असायचे, कितीतरी वेळ पाहत राहायचे. आणि त्यातनं जो होणारा भाव आहे ना, मी तुम्हाला सांगितलं असेल. एकदा एक व्यक्ती असं म्हणाले की रामानंद महाराज उजव्या बाजूला झुकलेलेच दिसतात, म्हणजे असं म्हणाले ते, रामानंद महाराजांची मूर्ती उजवीकडे झुकलेली. महाराज म्हणाले, असं म्हणू नये, मूर्ती म्हणू नये, रामानंद महाराज म्हणावं म्हणाले.
आणि दुसरं म्हणाले ते असं झुकलेले नाही, तर ते असं वळून खाली वळून पाहतायत कौतुकाने, की अरे तुम्ही सगळे आलात का? माझं लक्ष आहे बरं, या बरं तुम्ही. एवढा सुंदर भाव आहे, मला सांगा. असा भाव निर्माण होण्यासाठीच जे चिंतन सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या आयुष्यात अखंड चिंतन जे सद्गुरूंच्या प्रती अत्यंतिक प्रेमाने झालेलं असेल, तो प्रेमभाव सज्जन हो आपल्यामध्ये यायला पाहिजे. आपण खूप म्हणजे आपण म्हणत असताना मला मी म्हणायचंय, फार कोरडा आहे. आपण फार कोरडे आहोत. अजून भगवंताच्या नवे नवे भगवंत तर फार दूर आहे. आपला भगवंत आपला सद्गुरूच आहे. त्या सद्गुरूंच्या प्रती तो प्रेमभाव आपल्यामध्ये आहे का? आमचे बाबा नेहमी म्हणायचे की भगवंतासाठी मला सांगा, दिवसभरात नव्हे आठवड्यात म्हणा, कितीतरी वेळा आपल्या प्रपंचात आपल्या मनासारख्या गोष्टी घडतच नाही. नेमकं महाराज म्हणाले तसं आपल्याला जे नकोय ते आपल्या वाट्याला येतं आणि जे हवंय ते आपल्याला मिळत नाही. आणि मग या दोन गोष्टींमुळे जे दुःख होतं आणि आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, आपण आपल्या देवतेला, आपल्या सद्गुरूंना सांगतो, पण आपण नेमकं फक्त रडतो, डोळ्यातून अश्रू ढाळतो, ते केवळ आपल्या प्रापंचिक अडचणींमुळेच. प्रत्येक प्रापंचिक रडताना आपल्या मनामध्ये हा विचार कधीतरी येतो का, की भगवंता इतकी वर्ष झाली मी प्रपंचासाठी, माझ्या दुःखासाठीच रडतोय, तुझ्या प्रेमासाठी माझ्या डोळ्यात कधीतरी अश्रू आलेत का? आणि ते कधी येतील? की नाही महाराज, किती दिवस झाले तुमचं दर्शन नाही. महाराज, माझा जप मनासारखा होत नाही. महाराज, माझी पारायण होत नाही. माझं मन स्थिर राहत नाही. नवे नवे तुमच्या चरणकमल मला दिसत नाही. माझी मानस पूजा चांगली होत नाही. मानस पूजेमध्ये मला तुमचे चरणकमल दिसत नाही. ही प्रार्थना आपली किती वेळा होते? हा चिंतनाचा विषय. आणि नाथ महाराज सांगतात की जसं त्या संगमाचं दृश्य विलोभनीय असतं, तसं म्हणाले देवाची पूजा करणारा, देवाचं दास्यत्व करणारा तो संत इतक्या गोड पद्धतीने भक्ती करत असतो की ती भक्ती पाहणं इतकं सुंदर असतं, इतकं ऐक्य रूपाचं असतं म्हणाले. पुढे नाथ महाराज म्हणाले की आपण असं म्हणतो की हा माझ्या शरीराचा डावा भाग आहे, हा माझ्या शरीराचा किंवा हा माझा उजवा हात आहे, हा माझा डावा हात आहे, माझं डावं अंग आहे, हे उजवं अंग आहे. पण नाथ महाराज म्हणाले हे सगळं म्हणत असताना आपल्या समोर एकच शरीर आहे, त्यानं म्हणाले. तसं सद्गुरू म्हणत असताना त्याच्यामध्ये मी लोकलेलाच आहे. नवे नवे सच्शिष्य म्हणत असताना, भक्त म्हणत असताना त्या भक्ताच्या मागे नवे नवे त्याच्या अंतःकरणातच तो देव अगदी सामावलेला आहे. आणि असं सामावलं पण माझ्या देवाचं, माझ्या सद्गुरूंचं माझ्या मनात. नाथ महाराज म्हणाले, मी तुम्हाला काय सांगू की काया वाचा मनाने मी संपूर्ण सद्गुरूमय झालो, नवे नवे जनार्दनमय झालो. मी झालो नाही, त्यांनी मला तसं केलं. ते म्हणाले हे सगळं लिखाण करत असताना एखादा श्लोक मी नाथ भागवतातला, माफ करा, श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदातला वाचतो आणि पटपट पटपट पट मला सगळे विचार सुचतात, मला त्याचे शब्द सुचतात, मला ओव्या सुचतात. मी हा ग्रंथ तयार करत नाही, तेच माझ्याकडनं बोलवतात. आणि त्यावरही ते म्हणाले माझ्यावर त्यांची कृपा अशी आहे, माझ्या भगवंताची म्हणाले की सगळा ग्रंथ माझे सद्गुरू माझ्या मुखातून बाहेर टाकतायत, सगळ्यांनाच पोहोचवतायत. आणि या ग्रंथाचा लेखक म्हणून मला ते पुढे करतायत. हे मला इतकं स्पष्टपणे स्वच्छपणे जाणवतं की या ग्रंथाचा लेखक मी नाही, पण ते माझं नाव पुढे करतायत म्हणून मी या ग्रंथाचा वक्ता आहे, या ग्रंथाचा लेखक आहे. पण म्हणाले मी या ग्रंथाचा लेखक आहे हा अभिमान माझ्यामध्ये माझा सद्गुरू निर्माण होऊ देत नाही. ही माझ्यावर त्याची केवढी कृपा आहे. असं आपल्या सद्गुरूंचं वर्णन नाथ महाराज इतकं सुंदर करतात की त्या ओव्या, त्यातले शब्द, त्यातला भावार्थ मला जितका समजला, मला जितका भावला, तितका तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटची एक ओवीमध्ये तर नाथ महाराज असं स्पष्ट म्हणाले की मी तुम्हाला काय सांगू, मला माझ्या सद्गुरूंनी संपूर्ण त्यांच्या स्वतःसारखं करून टाकलं. काय अनुभूती असेल मला सांगा. आपल्याला आपल्या सद्गुरूंचा एखादा दृष्टांत जरी झाला, स्वप्न दृष्टांत जरी झाला, दर्शन जरी झालं, तर केवढा आनंद.
आपल्या सद्गुरूंनी आपल्याला हे माझं वेड लेकरू आहे असं तरी म्हणावं, एवढी आपली आस आहे, एवढी आपली आशा आहे. पण ती पूर्ण झाली का हो? हे जर आपण पाहिलं तर उत्तर 99% नाही असं. नाथ महाराज म्हणाले की माझ्या सद्गुरूंनी एवढी कृपा केली की त्यांनी त्यांच्यासारखं पूर्णतः मला केलं. आणि हे जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला आठवण आली, तुम्हाला पण कदाचित आली असेल, की सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांच्या जीवनचरित्रामधला एक प्रसंग आहे. असं होतं का? मी म्हटलं ना, हे 400 वर्षापूर्वीच जरी असलं, 450 वर्षापूर्वीच, तरी आता 19व्या शतकामध्ये घडलेली घटना, की सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य आणि परमपूज्य ब्रह्मानंद महाराज, एवढा मोठा हा विद्वान माणूस, आणि त्या दिवशी ते अनुग्रह घेतला आणि पुन्हा वेद शास्त्र याची चर्चा केली नाही, कुठली ऋचा म्हटली नाही, कुठला वेदमंत्र म्हटला नाही, कधी धर्मचर्चा केली नाही. केलं फक्त एकच, अखंड नाम. अखंड नाम महाराजांनी 3.5 कोटी जप त्यांच्याकडनं करून घेतला. आणि त्याच्यानंतर एवढा विद्वान महात्मा सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकाची सेवा आयुष्यभर शेवटपर्यंत अन्नदानाचं कार्य ब्रह्मानंदांनी केलं आणि अखंड नाम त्यांनी घेतलं. या नामाची परिणिती काय झाली? अखंड नाम, अखंड नाम. सदा येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्ये वरी रतीस खात्या अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन. हा जो श्लोक आहे हा पूर्णपणे सदा येता जाता ग्रास गिळता, ब्रह्मानंद महाराजांनी एवढं नाम घेतलं आणि ती त्यांची नामाची अवस्था पूर्ण पाहिल्यानंतर त्यांना सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या जवळ ठेवायचं नाही हे निश्चित केलं. याचं कारण असं होतं, महाराज म्हणाले, झाडाखाली झाड वाढत नाही, माझा शिष्य परिपूर्ण झालाय आणि म्हणून ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना कर्नाटकात रामप्रसारासाठी पाठवलं. हे आपल्याला माहित. सद्गुरूंच्या आज्ञेने कर्नाटकात ब्रह्मानंद महाराजांनी रामप्रसाराचं राम मंदिर निर्माण करणं, अनेकांना नामाला लावणं, हा सद्गुरूंची आज्ञा म्हणून केलेला संपूर्ण आयुष्यभराचा उपक्रम आपल्याला माहित. आणि गदगला सगळ्या गावातल्या पंचक्रोशीतल्या लोकांना संकल्प दिला आणि 2-3 वर्षामध्ये 13 कोटी रामनामाचा जप संकल्प पूर्ण झाला. आणि हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या समाप्तीसाठी म्हणून ब्रह्मानंद महाराजांनी पूज्य श्री महाराजांना निमंत्रित केलं होतं. आता या उत्सवाची तयारी नेमकी रामनवमीच्या दरम्यान, रामनवमीच्या उत्सवामध्ये देखील. तर त्या रामनवमीच्या उत्सवासाठी म्हणून आता महाराज येणार, इतकी लोक येणार, तर कर्नाटकातल्या सगळ्या खेडेगावातनं सगळ्यांना सांगून अतिशय उच्च, स्वच्छ, सुंदर, चांगल्या प्रकारचा खवा ब्रह्मानंद महाराजांनी मागवून घेतला. आणि ब्रह्मानंद महाराजांनी हा सगळा खवा मांडून, आता 2 दिवसांनी उत्सव आहे, तर पेढे तयार करायचे. म्हणून सगळी मंडळी त्या खव्यापासून पेढे तयार करत. आणि ब्रह्मानंद महाराजांचे पुतणे भीमराव गाडगोळी म्हणून फार मोठे वकील होते त्या काळात, पण सश्रद्ध सात्विक ब्राह्मण असा माणूस. हे भीमराव गाडगोळी तिथे बसले होते, महाराज बसले होते, ब्रह्मानंद महाराज, आणि सगळे जणांनी मोठमोठ्या परातींमध्ये खवा घेतला आणि खव्याचा असा लाडू सारखा आकार छोटे छोटे करायचे आणि त्याच्यापासून पेढा बनवायचा. असे गोळे करून ते एका परातीमध्ये खव्याचे ठेवत होते. तो छोटा गोल लाडू ब्रह्मानंद महाराज हातावर घ्यायचे आणि त्याचा पेढा करण्यासाठी त्याला असं थाप मारून प्रेस करायचं. तर असे लाडू ब्रह्मानंद महाराज असे बसलेले, खाली ही सगळी मंडळी, भीमराव गाडगोळे. ब्रह्मानंद महाराजांनी तो छोटा लाडू घ्यावा, त्याला असं असा प्रेस करावा, हाताने दाबावं आणि दुसऱ्या परातीत पेढा तयार झाला म्हणून ठेवावं. भीमराव गाडगोळी सारखं पाहत होते की खव्याचा लाडू घेताना त्याच्यावर काहीच नव्हतं. यांनी असा हात ठेवला आणि दाबलं की त्याच्यावर राम अक्षर त्याच्यावर यायचं. असं एकदा झालं, दोनदा झालं. त्यांनी सगळं पाहिलं. जेवढे पेढे ब्रह्मानंदांनी असं हात दाबून केले होते, त्या प्रत्येक पेढ्यावर राम हे अक्षर निर्माण केले.
आणि हे त्यांचे पुतणे भीमराव गाडगोळे पाहत होते. आणि हे लक्षात आलं ब्रह्मानंद महाराजांचे की हा काय पाहतोय. म्हणून ते म्हणे, अरे रंडीच्या बोलून शिवी सहज द्यायची. याच्यामध्ये देतात स्वामी समर्थ ती शिवी द्यायची रंडीच्या, सहजतेने द्यायची. रंडीच्या काय पाहतोस म्हणाले त्यांच्या पुतण्याला. तर ते म्हणाले, काका या सगळ्या पिढ्यांवर राम राम लिहिलेलं येतंय आणि तुम्ही हात लावल्यानंतरच येतंय. हे इकडचे जर पाहिले तर याच्यावर राम नाही. तुम्ही जेव्हा दाबता आणि तिकडे ठेवता पेढा तयार करून, तेव्हा त्याच्यावर राम अक्षर आलेलं आहे. तेव्हा ब्रह्मानंद महाराज जे वाक्य बोलले तेच वाक्य नाथ महाराज इथं बोलतात. मला ते आठवण झालं. तेव्हा ब्रह्मानंद महाराज म्हणाले आपल्या पुतण्याला भीमराव गोडबोळीला, भीमराव महाराजांनी मला अगदी त्यांच्यासारखं केलं. म्हणजे काय केलं सज्जन हो, कसं केलं आणि काय केलं नेमकं. ब्रह्मचैतन्य महाराज त्या ओढ्यावरून स्नान करून येत होते आणि स्नान करून येत असताना एक व्यक्ती तिथे आली आणि काय माहित नाही. महाराज एकदम उभे राहिले, म्हणाले ओंकार ओंकार जो म्हणतात तो हाच आहे. आणि ती व्यक्ती आली आणि तिला म्हणे इकडे माझ्या छातीला कान लाव. गोंदवलेकर महाराज म्हणाले माझ्या छातीला कान लाव. त्यांनी लावला. श्रीराम जय राम जय जय राम. त्याला ऐक. माझ्या पिंडरीला कान लाव पायाला. त्यांनी कान लावला. तिथून श्रीराम जय राम जय जय. याचा अर्थ मी ओंकार स्वरूप आहे, मी परमात्म स्वरूप आहे, मी नामावतार आहे. हे महाराज बोलले नाही, हे त्याच्यावरून समजून घ्यायचं. जसं आपले सद्गुरु संपूर्ण नामावतार होते तसं महाराजांनी मला केलंय. म्हणजे काय सज्जन हो, अखंड नामानी रिकामा वेळ जो जितका जातो ना आपला, तितकं जरी आपण सारखं नाम घेतलं तर या नामानी आपल्या शरीरामध्ये असलेल्या 3.5 कोटी पेशी, ही प्रत्येक पेशी नामाने भरत जाते. जेवढं जेवढं तुम्ही मनापासून नाम घ्याल तेवढं तेवढं शरीरातली प्रत्येक पेशी नामाने भरून जाते. आणि मग त्या प्रत्येक पेशीमध्ये जेव्हा नाम भरून जातं तेव्हा ते अशा वेगवेगळ्या रूपाने परमेश्वराच्या नवे नवे सद्गुरूंच्या कृपेने योग्य वेळेला प्रगट होते. म्हणून ब्रह्मानंद महाराज म्हणाले की मला महाराजांनी त्यांच्यासारखं केलं. म्हणजे काय तर अगदी नामावतार केलं, नामाने भरून टाकलं. ब्रह्मचैतन्य महाराज, आनंद सागर महाराज, रामानंद महाराज, प्रल्हाद हे नामावतारच होते. अखंड नाम घेऊन 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 त्या संपूर्ण शरीरातल्या प्रत्येक इंद्रियामध्ये नाम इतकं हसून भरलेलं होतं की ते नाम सज्जन सात्विक भक्तांना नेहमी श्रवण करायला मिळायचं. ब्रह्मानंद महाराजांसारखंच नाथ महाराजांचं झालं. नाथ महाराज शेवटी म्हणतात की अशा सकल संतांच्या चरणी त्यांच्या कृपेने केलेला ग्रंथ, मी जो ग्रंथ हा निर्माण केला, नवे म्हणाले सद्गुरूंच्या कृपेने मला लेखक म्हणून त्यांनी जेव्हा प्रसिद्ध केलं, पुढे केलं, तेव्हा हा ग्रंथ आता संतांच्या हृदयाला जाऊन भिडतो. त्याचं कारण हा सगळा ग्रंथ माझ्या सद्गुरूंनी केलाय म्हणून तो संतांच्या अंतःकरणाला जाऊन भिडतो. शेवटी म्हणतात नाथ महाराज ती माझी कुलदेवता रेणुका माता आहे. त्या रेणुका मातेच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि ज्या गोत्रामध्ये विश्वामित्र, नाथ महाराजांचं गोत्र विश्वामित्र आहे, ते म्हणाले ज्या गोत्रामध्ये मी जन्माला आलो त्या विश्वामित्र ऋषींच्या चरणी मी अभिवादन करतो. आणि हा ग्रंथ हा मी त्यांना समर्पित करतो. नव्हे त्यांच्या कृपेने मी हा ग्रंथ तयार करायला मिळाला. आता तो ग्रंथ माझ्या त्या संतांच्या चरणी विनम्र भावाने मी समर्पित करतो. पुढे नाथ महाराज ना जो विषय मांडायचा आहे त्याच्या आधी थोडीशी प्रस्तावना मला करणं गरजेचं आहे. अजून पहिला अध्याय संपलेला नाही. फक्त सकल संतांची वंदन, कुलदेवतेचं वंदन संपलंय. सज्जनो हो, हे सगळं आपल्याला जे करायचं आहे त्याचा पुनश्च विषय हा आहे की समाधान, खरं खरं समाधान प्राप्त करून घेणं हे मानवी देहाचं, मानवी जन्माचं खरं ध्येय आहे.
आपण सगळे पाहतो की भौतिक सुखाने आपल्याला अतिशय आनंद मिळतो, पण तो इंद्रियांप्रत असतो. शरीराच्या दृष्टीने आपल्याला सगळं मिळालं, खायला उत्तम मिळतंय, झोपण्यासाठी पंखे, एसी, गाड्या, घोड्या, सगळं सगळं मिळालं, पण हे शरीराला सुख देणार आहे, आनंद देणार आहे. समाधानाची अवस्था जी आहे, ही समाधानाची अवस्था काही और आहे. सुखोपभोगाला इंद्रियांना सुद्धा मर्यादा आहे. म्हणून भोगून भोगून आपण सुख भोगतो. अतिशय सुंदर आवडणारे इतके पदार्थ गेली अनेक वर्ष आपण खातोय, पण आपली वासना संपलेली, आपली हाव त्या सुखाप्रती संपलेली नाही. त्याच्यामुळे मनःशांती नाहीये. म्हणून समाधान हा जो भाग आहे, हा मनाचा धर्म, आणि मनाचा धर्म असल्यामुळे समाधान कसं मिळावं हे फक्त आणि फक्त संतच सांगू शकतात, आपले सद्गुरूच सांगू शकतात. आपण म्हणतो ना की बरं, संत सुद्धा अविरतपणे आपल्याला सांगतायत. आतापर्यंतचा कोणताही संत असा नाही की त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. किंबहुना त्या त्या संतांच्या काळात जे जे म्हणून त्यांच्या जवळ गेले, नवे संत त्यांच्या घरापर्यंत पोहोचले, त्यांना जागवत होते. बुडत हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. संतांचा धर्मच मुळात असा आहे की त्यांना हे कायम वाटतं की अरे, मला हे सुख मिळालं, हे या माझ्या सहवासात येणाऱ्या नवे नवे मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला हे 100% मिळू शकतं, पण तो प्रयत्न करत नाही. आम्ही पाहतो ना की जवळपास सगळ्या मुलांची बुद्धिमत्ता ही सारखीच असते, पण काहीच मुलं लौकिक दृष्ट्या प्रोफेशनल कोर्सेसला लागतात, पण त्यांच्या बरोबरची सामान्य दिसणारी मुलं खरं म्हणजे ती प्रोफेशनल कोर्सेसला लागत नाही, पण काही दिवसांनी त्यांच्यातलं ते पोटेन्शियल त्यांना जाणवतं, त्यांच्यातली गुप्त शक्ती त्यांना जाणवते, आणि ते एखाद्या वेगळ्या क्षेत्रात जातात आणि या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये गेलेल्या मुलांपेक्षाही फार उत्तम प्रगती करून प्रपंच करतात, नावलौकिक वाढवतात. हे जसं प्रपंचामध्ये घडत असतं, त्याचं कारण भगवंतानी बुद्धी दिलेली आहे, सगळ्यांना दिली, त्याचा वापर कोण करतंय? म्हणजे जे अवयव, महाराज म्हणाले की मी जे नाम ब्रह्मानंदांना दिलं तेच नाम मी तुम्हालाही दिलं. श्रीराम जयराम जय जय राम, किंवा जय जय रामकृष्ण हरी, किंवा ओम दत्तात्रयान्मा, कुठलाही हा मंत्र ते सद्गुरू लाखो लोकांना देत असतात. पण या लाखो लोकांपैकी 3-4 जणच असे असतात की त्या नामाचा अभ्यास मनापासून करतात आणि पुढे जातात. ब्रह्मानंदांनी ते नाम सर्वस्व मानलं, आपण ते मानत नाही. नवे नवे त्या नामाची आपल्याला किंमतच नाही. आपल्या सद्गुरूंची आपल्याला खऱ्या अर्थाने किंमत कळालेलीच नाही की त्यांनी आपल्याला काय दिलंय. संतांच्या ऐसी संतांची ज्ञाती लाभावीन करी प्रीत. काय मला सांगा, संतांचा काय काय लाभ आहे त्यांना आपल्यापासून? संतांना आपल्यापासून शारीरिक, आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक सगळाच त्रास. एकदा महाराज गोंदवलेकर महाराज असं स्पष्ट म्हणाले की तुम्ही सगळे इथे, खरं म्हणजे आपलेही सद्गुरू म्हणत असतील, पण आपल्याला कधी कळलं नाही. गोंदवलेकर महाराज बोलले म्हणून कळालं. महाराज म्हणाले, तुम्ही इथे येता ते माझ्या सेवे करता येता का माझ्याकडून सेवा करण्यासाठी आहे ना? म्हणजे आता आपण सुद्धा, आपण दुसऱ्याचं कशाला बोला, आपलं सांगा. आता खेरड्याला जाताना पहिल्यांदा फोन करतो आपण, रूम अवेलेबल आहे, आम्हाला खालची रूम मिळेल का, पण त्याला अटॅच बाथरूम आहे का, आणि पलंग आहे का, नेमका पलंगावर गादी आहे का, आणि मग जाताना एसी गाडी पाहू, कारण साध्या क्रुझरनं काही शक्य नाही भाऊ आपल्याला. हे मी माझं सांगतोय, माझं. केव्हा आपल्याला तो भाव निर्माण होईल? आपला तिथे गेल्यानंतर पुन्हा टॉयलेटमध्ये नळ नाही, इकडे हेच नव्हतं, तिकडे. आपल्या गुरुच्या घरून निघालेली या मंडळींमधली चर्चा तुम्ही पहा. आपण आपल्या गुरु घरी सेवेला जातो, आपला भाव कसा असतो, आपण कशा प्रकारच्या कॉमेंट्स तिथे पास करतो, आपल्याच गुरु घरच्या न्यूनत्वावर आपण चर्चा करतो, असं असायला पाहिजे. तसं आपण किती दिवस आपल्या गुरुच्या घरी सेवा देतो. आर्थिक तर सद्गुरूंना गरजच नाही, खरं म्हणजे त्यांच्या कृपेने आपला प्रपंच चाललाय. ज्या माणसाने ग्रहदान करून
संपूर्ण आयुष्य मंदिरात घातलं, त्याच्या कृपेने आपली घरं होत आहेत. आणि आपली घरं झाल्यावर सुद्धा लोक पाद्यपूजा घेऊ का आम्ही? मुक्काम नको, महाप्रसाद नको. ही जर आपली भावना असेल सज्जन हो, तर आपण संतांचा विचार कसा करणार? आणि काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागवी. केवढं जागवतात खरं, संतांचे केवढे उपकार आहे आपल्याला. बघा, तुम्ही कोणत्याही संतांच्या, विशेषतः मी अनुभवलेली गोष्ट सांगतो, आदरणीय बाबा असतील किंवा परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज असतील किंवा अनुभवले आपण श्रीराम महाराज, यांच्याजवळ तुम्ही केव्हा जाऊन, त्यांनी कधी विचारलं का तुमचा मुलगा काय करतो, त्याचा पॅकेज काय, त्याला बायको कुठली मिळाली, बरी आहे का सुनबाई तुमची? महाराज तर कधीच विचारतो. महाराज म्हणत असताना मला सकल सद्गुरू कधी ते तुम्हाला प्रपंचाची चौकशी करणार नाही. प्रल्हाद महाराजांचे ठरलेले प्रश्न होते प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर. एक तर त्यांना त्यांच्या साधनेतून आणि रामकार्यातून वेळच मिळायचा नाही. नंबर 2, सद्गुरू प्रल्हाद महाराज अत्यंत मितभाषी, कमी बोलणारे पण मृदुभाषी पण होते. फार गोड बोलायचं, इतके गोड बोलायचे मी तुला सांगतो. महाराज आज संध्याकाळी जर आले तुमच्याकडे, त्यांचे संध्याकाळची उपासना, शेजारती, हे त्यांचा जप, सकाळची काकड आरती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या त्यांची हे झाल्यानंतर दूध त्यांना देताना थोडा वेळ असायचा. ती माऊली दूध जर आणून दिलं तिने, तर तेव्हापर्यंत महाराजांना त्या घरातली परिस्थिती कळालेलीच असायची. तेव्हा महाराज त्याच्या यजमानाला विचारायचे. आता महाराजांना माहित असतं की हा आपलाच दिवटा आहे ना, तो मायबापाला आपलं लेकरू कसं आहे माहित असतं. पण महाराजांची विचारण्याची पद्धत आहे, जप करताना तुम्ही, हा करतच नसायचा. जप करताना तुम्ही किती माळा करता रोज, किती वेळ जप करता? दुसरा प्रश्न असायचा, स्नान संध्या झाल्यावर काय काय अन्निक करता तुम्ही? मग तो सांगायचा, मी पुरुष सुक्त, श्री सुक्त, रुद्र, गजानन महाराज कृती, अमक्या महाराज. हळूच विचारायचे, म्हणून रामानंद महाराजांचा ग्रंथ आपल्याकडे नाही का? म्हणजे माझं करूच नका, महाराजांचं म्हणलेच नाही, पण आपण रामानंद महाराजांचे आहात. आणि पुढे सांगायचे काय, सांगण्याची पद्धत का? अरे, रामानंद महाराज तुमचे आजोबा आहे. आणि दुसरं वाक्य लगेच सांगायचे, आजोबांचं मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम आहे, माझ्यापेक्षाही तुमचं लक्ष नव्हे तुमच्यावरचं प्रेम रामानंद महाराजांचं जास्त आहे बरं. अनेक लोक उपासनेला खेरड्यामध्ये यायचे नाही, महाराजांना माहित असायचं, पण भाषा किती गोड असायची. महाराज ती व्यक्ती मिळाली, त्यांना माहिती की हे आलेलेच नाहीयेत, गेली 15 दिवस हे उपासनेला नाही, काकड्याला नाही, कशाला. महाराज हळूच त्यांना विचारायचे, काल काकड्याला होतात ना तुम्ही? त्याला माहित असेल आपण आलेलोच नाही, तो नाही म्हणायचा नाही. आणि दुसऱ्या दिवशी मात्र खरोखर काकड्याला उपासनेला नाही. बोलण्याची भाषा की माझं निरंतर जागून, किती जप करता, किती पारायण करता, जप करावर. महाराजांनी आकडा सुद्धा, एक सेवेकरी होते महाराजांच्या जवळचे, विषय संत काय असतो, सद्गुरू काय असतो. 2-3-4 शिष्यांनी मिळून महाराज देहात असताना, हा म्हणला मी इतकं करतो, तो म्हणला नाही मी 3.5 कोटीचा संकल्प करतो. महाराज म्हणाले, काय मारवाड्यासारखा चिपळूस रे, जपाचा संकल्प करायचा 3.5चा काय, 13 कोटीचा करणं म्हणाले. रामराय करून घेते. आणि त्याला 13 कोटीचा जप करायला लावला. आणि ती व्यक्ती आजही अतिशय व्यवस्थितपणे महाराजांनी सांगितलेला संकल्प आहे म्हणून छान पैकी करते. मज निरंतर जागविती, काय वाणू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतनो, सज्जनो, समाधान हा मनाचा धर्म आहे. आणि मनाचा धर्म आहे म्हणून संत जे सांगतात ना आपल्याला, ते अतिशय आदराने, अतिशय निष्ठापूर्वक आपण श्रवण करावं. आणि काही ना काही त्याच्यामध्ये आपण शांतपणे रोज ऍडिशन करत जाऊ. की आज या आठवड्यात माझा 25 माळाचा संकल्प आहे, आता या आठवड्यात मला 25 माळा जमले, पुढच्या आठवड्यात मी 26 करेन, 27 करेन. हळूहळू मनापासून जेव्हा आपण वाढतो, मनाची शक्ती फार मोठी सज्जन. भगवान गोपाल कृष्णाने भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय ना, की मन ही माझी विभूती आहे. मन हे भगवान, म्हणून महाराज काय म्हणाले, कुणाचं अंतःकरण, कुणाचं मन देखो, मन ही भगवंताची विभूती आहे.
तुम्ही त्याला दुखवता, त्याचं मन दुखवता, म्हणजे त्याच्या अंतःकरणात असलेल्या भगवंताला दुखवता. आणि दुसरं त्याला निर्माण करणारा सुद्धा भगवंत आहे. मग त्यांनी निर्माण केलेली व्यक्ती तुम्हाला आवडत नाही, याचा अर्थ भगवंतानी निर्माण केलेली गोष्ट तुम्हाला आवडत नाही, असं नाही का? आणि प्रत्येकाच्या ह्याच्यात आत्माराम आहे, त्या आत्मारामाला तुम्ही दुखवता कामा नये. तुकाराम महाराज, मला सांगायचंय की नाथ महाराजांना अपेक्षित आहे की समाधान हा मनाचा धर्म आहे आणि मनाची शक्ती मोठी आहे सध्या. एकदा मनाला धक्का लागला, मग तो चांगला असो का दुःखदायक असो, तो इतक्या वेळ कार्य करतो. बघा, तुम्हाला साधी गोष्ट आहे, आपण पाहतो एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे थोडस जरी रागाने किंवा द्वेषाने पाहिलं, कितीतरी वेळ नवे नवे रात्री झोपताना मनात तोच विचार केला, त्यांनी रागाने माझ्याकडे का पाहिलं असेल, माझं असं काय चुकलं. आपल्या प्रपंचातला नित्याचा अनुभव, आपण तर काहीच चुकलो नाही, आपण तर असं वागलोच नाही, मग ते माझ्याशी असं का वागले, त्यांनी माझ्याकडे द्वेषाने का पाहिलं. हा एक विचार तुम्हाला रात्री झोपू देत नाही. जेव्हा केव्हा पुन्हा रात्री जाग येतो, तर पहिल्यांदा तो विचार आपल्या मनात येतो की ते माझ्यावर रागावले किंवा ती माझ्यावर रागावली, मी तर चुकलोच नाही. हा विचार अंतःकरणामध्ये, मनामध्ये इतका घट्ट बसतो. म्हणून महाराज म्हणाले, निसताना थोड्या वेळ नामस्मरण करा. त्या नामाच्या लयीमध्ये, त्या नामाच्या धुंदीमध्ये जेव्हा आपण सज्जन झोपतो ना, तेव्हा जेव्हा पहिल्यांदा आपल्याला गाढ झोप लागते 2.5-3 तासाची, आणि त्याच्यानंतर जेव्हा जाग येते ना, तर खरं सांगतो, मनापासून जर नाम झोपताना झालं असेल, मग ते 13 वेळा हो, 1 माळ हो, 1.5 माळ हो, अर्धी माळ हो, झोप येईपर्यंत ते नामस्मरणाची अक्षर समोर दिसावी, कानाने ते नाम आपणच घ्यायचं आणि आपल्याच कानांनी ऐकायचं. अशा अवस्थेमध्ये जर झोपलो ना, तर श्रींच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने, म्हणजेच त्या नामाच्या कृपेने, जेव्हा केव्हा पहिली जाग येते, तेव्हा तुमचं नाम सुरू असलेलं तुम्हाला निश्चित जाणवेल. असा अनेक साधकांचा अनुभव. मन ही फार मोठी शक्ती आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीच कारण, किंवा सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी मन प्रसन्नतेवर. आणि या 21व्या शतकामध्ये गेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये डॉक्टर हर्षवर्धन म्हणून आपले आरोग्य मंत्री, सेंट्रल मिनिस्टर, त्यांनी एक रिसर्च पेपर पब्लिश करून एक स्टेटमेंट 2020 साली केलं. आणि ते म्हणाले की या 21व्या शतकात 2022-23 पासून या भारतामधल्या मनोरुग्णांची संख्या वाढणार आहे. याचं कारण असं झालं की आपल्या घरातली मुलं असतील, आपण असेल, इतके मानसिक दृष्ट्या लवचिक झालो असं मी म्हणेल की पटकन धक्का लागतो. आपल्या लहानपणी आपल्या शिक्षकांनी आपल्याला खाली मान घालून खूप मारलेलं आहे. म्हणजे इतक्या शिव्या आपल्या पिढीने खाल्लेल्या आहेत की इतक्या शिव्या कोणीच खाल्लेल्या नसतील असं मला वाटतं. म्हणजे सहज जाता येता आपल्याला 2 थापड्या कोणी लहानपणी मार, चुकलास की मार. आताच्या मुलांना थोडं रागावलं तरी त्यांच्या मनावर परिणाम होतो. इतकं त्यांचं हळवं मन झालंय. आणि आपल्या मनाला किती धक्के आतापर्यंत लागले असेल, पण परमेश्वराचीच कृपा आपण म्हणूया की आपण थोडे निर्लज्ज आहोत की काय, पण ते असणं गरजेचं आहे. ते असणंही गरजेचं आहे. हर्षवर्धनांचा रिपोर्ट, केंद्रीय मंत्री होते, ते म्हणाले की मनोरुग्णांची संख्या या 22-25 सालापर्यंत खूप वाढणार आहे. मेंदू, मन आणि मनगट बळकट असणं फार गरजेचं आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीची कारण, हे फार गरजेचं आहे सज्जनो. सकल संतांच्या चरित्रामध्ये पाहतो केवढा अपमान, पण ते भगवंताच्या, म्हणजे तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रातलं सगळ्यात मोठं की एवढी प्रतिकूल परिस्थिती होती, एवढा अपमान, एवढं दुःख, एवढं नित्याचं दुःख होतं, पण भगवंताच्या नामासाठी हा माणूस कायम त्या भंडारा डोंगरावर राहिला आणि त्या भगवंताला त्यांनी प्राप्त करून घेतलं. एवढी प्रतिकूल परिस्थिती तुमच्या माझ्या प्रपंचामध्ये सज्जन हो नाही, तरीही भगवंताच्या प्रेमाचं आपल्याला आजही भरता येत नाही. काय काय असेल. म्हणून या मनाच्या शक्तीसाठी, आणि एक दुसरं मनाचं तुम्हाला आपल्या सगळ्यांचा नित्याचा अनुभव आहे की बघा, तुम्ही आपण शांत बसलेलं असतो, दुपारचं जेवण झालंय, तुमच्याकडे रिकामा वेळ, नका करू नाम, थोडं शांत महाराजांकडे पाहत बसा की महाराज मी कसा आहे, तुम्ही कसे आहात.
मला अजूनही नाम घेणं होत नाही. असं तुम्ही महाराजांशी बोलायला सुरुवात करा. काही क्षणपर्यंत तुम्ही महाराजांशी बोलता आणि तुमच्या मनाची विचार शृंखला एका वेगळ्याच दिशेने इतक्या लांबपर्यंत जाते ना, की आपल्याला कळत नाही. म्हणून मी म्हटलं ना, की सद्विचार, नंतर सद्वासना आणि नंतर सत्कर्म आणि नंतर सत्साधन. सद्विचार, सद्वासना, सत्कर्म आणि सत्साधन म्हणजे नामस्मरण. याच्यात नामाला किंवा एखाद्या सद्विचाराला धरून ठेवणं सुद्धा मनामध्ये 5 मिनिटं सुद्धा शक्य नाही. मोठमोठ्या साधकांच्या कथा मी मागे तुम्हाला सांगितलं असेल, की बेलसरे बाबांबरोबर साधन करणारे 6-7 नित्याचे लोक होते. मालाडमध्ये घडलेली घटना आहे. लिहून ठेव. त्यातल्या एकाने मला ही सांगितलेली. ते म्हणाले, आम्ही असा प्रयोग करत होतो नामस्मरणाचा, की मन नामामध्ये एकाग्र करण्याचा अभ्यास करूया. बेलसरे बाबा आणि 5-6 लोक म्हणले आणि सगळ्यांनी ठरवलं माळ घ्यायची आणि आपण मनापासून कानाने महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे जप करायचा. कसा जप करायचा म्हणाले? आपण मुखाने नाम घ्यायचं आणि कानाने ऐकायचं डोळे लावून. आणि ज्या वेळेला नामाच्या व्यतिरिक्त दुसरा विचार मनात येईल तर माळ ठेवून द्यायची. एक 6-7 लोक आणि बाबा बेलसरे बसले. कुणाचे 3 मणी झाले श्रीराम जन्म, तिसऱ्या मण्याला घालायचे. एकाचे 5, एकाचे 7 मणी झाले. खुद्द बेलसरे बाबा म्हणाले, अर्धी माळ झाली, मी माळ काढली. इतकं मनाला शिकवणं कठीण आहे. पण महाराज शेवटी म्हणाले की नाही, तुम्ही नामात राहा, बरोबर साधेल, 100% साधेल. आज नाही उद्या, वेळ तर लागणार आहे. पण इतकी वर्ष, इतकी जन्म आपण नाम घेतलेलंच नाही. या जन्मात सद्गुरू प्राप्त झाला, नामाचं महात्म्य कळालं, घ्याव वाटायला लागलं, पण अजूनही विकार, आपल्या वासना आपल्याला सोडत नाही. त्या एकदम सोडणारही नाही का. नाम घ्यायला सुरुवात घेतली की त्या विकारांना असं वाटतं, अरे आता नाम यायला लागलं, आपलं काही होणार, म्हणून ते आपल्याला नाम घेऊच देत नाही. लगेच मन तिकडे नेतं की अरे मग तिथे गेलो होतो, मग असं झालं, मग उद्याचं काही गरज नसते त्या विचारांची, पण ते विचार येतं. म्हणून एखाद्या सद्विचाराला, नामाला धरून ठेवून राहणं सुद्धा अवघड जातं. म्हणून महाराजांनी व्यवस्था केली आहे सगुणोपासनेची, उपासनेची. सज्जन, हे मन प्रसन्न ठेवण्यासाठी, नामामध्ये राहण्यासाठी, सद्गुरूंच्या चिंतनामध्ये, सद्गुरूंच्या अनुसंधानात राहण्यासाठी म्हणून एक आपला सगळ्यांचा नित्याचा आता अनुभव आहे की गेली अनेक वर्ष आपण सगळेजण काकड आरती एकादशीला करतो. बघा, एकादशी यायला लागली ती छान वाटते. एकादशीच्या काकड्याला जेव्हा आपण येतो पहा, 6 ते 7:30 पर्यंत 1.5 तासांचा काकड आरतीचा कार्यक्रम, तेव्हा खरोखर आपण म्हटलं तर खूपच छान आहे. पण नाही म्हटलं, नुसता श्रवण जरी केला तर 1.5 तासाचा आनंद मिळतोच. पण त्या 1.5 तासाच्या नंतर दिवसभर पहा, आपण संध्याकाळपर्यंत काकड आरतीतल्या काहीतरी ओव्या, काहीतरी ओळी, मग ती सेवा असेल, भूपाळी असेल, काकड आरती असेल, पद असेल, काहीतरी एक अंतःकरणाला इतकं छान भिडलेलं असतं की दिवसभर आपण त्या चिंतनामध्ये, आणि अशा चिंतनामध्ये मग आपल्याला खरंच, म्हणून मनाचं फार मोठं महात्म्य. सायकोलॉजिस्ट कितीही सांगत असले ना, तर आपले संत त्या सगळ्या सायकोलॉजिस्ट पेक्षा फार उच्च दर्जाचे मनोविकार तज्ञ आहेत आणि मनाला समाधान विनामूल्य देणारे संत आहेत. म्हणून सगळ्या प्रवचनांच्या सारामध्ये आपल्याला एक गोष्ट सार म्हणून अशी लक्षात येते की महाराजांनी फार सोपं सांगितलं, हाती प्रपंचाचे काम आणि मुखी भगवंताचे नाम. तर मुखी भगवंताचं नाम येण्यासाठी मात्र ते अंतःकरणात, मनात, अंतःकरणाला भिडलेलं पाहिजे. आणि ते भिडण्यासाठी म्हणून सज्जन हो, आपल्याला अखंड त्या चिंतनाची सवय लागणं गरजेचं आहे. मनाचं सामर्थ्य फार मोठं आहे. मन हे सारखं इकडून तिकडून, या हिंदोळ्यावरून त्या हिंदोळ्या, अखंड त्या हिंदोळ्यावर असतं. त्या मनाला सवय लावण्यासाठी सगुणोपासना आणि नित्य नामस्मरणाची फार गरज आहे. आणि ते प्रेमाने होण्यासाठी हे सगळं, हा प्रपंच आपला आहे की ह्या सगळ्या अवस्थातून मला जायचंय. एका सद्गुरूंचं चरित्र आपल्या नित्य डोळ्यासमोर जर राहिलं तर नामाच्या अभ्यासाला फार मोठी मदत आपल्याला होती. आणि हेच नाम नाथ महाराज सांगतात की आवडीने घ्या, भावाने घ्या. महाराज म्हणाले पहिल्यांदा नाम घ्यायला सुरुवात करा. नाथ महाराज म्हणाले की त्याच्यात थोडस अजून, म्हणजे तुम्ही चहा करणारच आहे, पण थोडा अद्रक टाकून जर गेला तर अजून छान राहील.
कधी कधी विलायची टाकून जर केला तर अजून त्या चहाची लज्जत येईल. आणि तसं महाराज म्हणाले, थोडस नाथ महाराज म्हणाले, आवडीने आणि भावाने घ्या. भाव म्हणजे काय, की बस सद्गुरुनाथा तुला आवडतं एकच. महाराज भाऊसाहेबांची म्हणे, नाम का घ्यायचं, आपल्या सद्गुरूंना आवडतं. नाम का घ्यायचं, ते माझ्या कल्याणाचं आहे. नाम का घ्यायचंय, मी नाम घेताना माझे सद्गुरू समोर बसलेले आहेत आणि ते नाम ऐकतायत. मी घेतलेलं प्रत्येक नाम माझे सद्गुरू ऐकतायत आणि ते नाम मी जेव्हा त्यांच्या चरणकमलावर वाहतोय तेव्हा माझ्या सद्गुरूंच्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा अतिशय गोड दिसते. अरे, माझ्या लेकरांनी नाम घेतलंय. हा आनंद माझ्या सद्गुरूला नित्य माझ्या नामामध्ये यावा, या भावनेनं जर घेतलं तर ते फार गोड होईल. म्हणून नाथ महाराज आपल्या अभंगामध्ये आपल्याला आयुष्यभर आनंद मिळण्यासाठी म्हणून जो अभंग त्यांनी लिहिला, जो ते जगले, तो आपल्याला आनंदाने जगण्यासाठी म्हणून आपण नित्याची नाथ महाराजांचा तो अभंग प्रार्थनेने घेऊया आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया.